नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता दरवाजा नॉक होतो तेव्हा काव्याला असं वाटतं की रूममध्ये तिला समजवण्यासाठी, तिची समजूत काढण्यासाठी पार्थ येतोय की काय. तेव्हा इथे ती म्हणत असते की पार्थ, मी तुम्हाला आधीच सांगते, मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही आहे. आणि ती इथे आता उशी उचलते आणि जोरात फेकून मारते. तेव्हा तिथे पार्थ नसून विक्रांत काका काव्याजवळ बोलायला आलेले असतात. तेव्हा इथे काव्याने फेकून मारलेली उशी त्यांच्या खांद्याला लागते. तेव्हा इथे विक्रांत काका ती उशी उचलतात आणि रागानेच काव्याच्या हातामध्ये देतात. तेव्हा काव्या उशी बाजूला ठेवते आणि विक्रांत काकांना विचारते, काका सॉरी, मला वाटलं पार्थ आहेत, तुम्हाला उशी लागली तर नाही ना. आणि काव्या काळजीनेच त्यांना विचारत असते. तर इथे आता जीवाला मानिनी म्हणत असते, काय रे जीवा, आम्ही काव्याचं समजू शकतो. तर इथे काव्या अशीच रिॲक्ट होणार आहे. उलट ती जर काही वेगळं रिॲक्ट झाली असती ना, तर किंबहुना आम्हाला आश्चर्य वाटलं असतं. पण ती अशीच रिॲक्ट होणार आहे हे तर आम्हाला माहितीच होतं ना. कारण का आत्तापर्यंत आम्ही तिचा काही कमी आगाऊपणा सहन केलेला नाही आहे. पण तुझं काय, तू का असं बोलतोयस? हे बघ, नंदिनीबरोबर लग्न करण्याचा निर्णय हा तुझा होता. तू पुढाकार घेतला होतास तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, नाहीतर काय. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, मग आता तू हे सगळं का बोलतोयस की मनाविरुद्ध लग्न झाल्यानंतर इथे तुम्ही एका मुलाकडून आनंद राहण्याची अपेक्षा कशी काय करू शकता? बरोबर की नाही? काव्याचं आम्ही हे सगळं आता स्वीकारतोय की नाही, तिचं हे वागणं आम्ही सहन करतोय. पण तुझं आम्हाला कळतच नाही आहे. तू असं का वागतोयस? नंदिनीसारखी मुलगी मिळाली आहे तुला. काव्याचं हे वागणं आम्ही पाठीशी घालतोय ना, तरीसुद्धा अजून तुम्हाला किती समजून घ्यायला हवं सांगा बरं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की आई, तू शांत हो. मी एक काम करतो, मी जाऊन आहे ना काव्याबरोबर बोलतो. खरं तर या सगळ्यामध्ये आहे ना आमचीच चुकी आहे. तेव्हा इकडे आता वसू आत्याला वाटत असतं या चौघांमध्ये भांडण होईल. नंदिनी रडली की जीवाला राग येईल आणि मग पार्थ आणि काव्या या दोघांचं भांडण होईल त्यांच्याबरोबर. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघ आई, या लोकांची काही चुकी नाही आहे. कारण का नंदिनी आणि आम्ही दोघांनी जेव्हा प्लॅन केला होता सरप्राईज देण्याचा, तेव्हा जीवा आणि काव्या या दोघांना आम्ही सत्य काय आहे ते सांगायला हवं होतं. पण आम्ही त्यांच्यापासून लपवलं कारण आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. खरं तर आमचंच चुकलं. इथे काव्याला हे आवडणार नाही, पण जीवालासुद्धा या गोष्टी आवडत नाही हे मला कळायला हवं होतं. तेव्हा वसू आत्या म्हणत असती की आता बघ काय होईल. आता पार्थ आणि जीवामध्ये भांडण होईल की नाही बघ. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आई, खरं तर नाही, या सगळ्यामध्ये माझी चुकी आहे. पार्थने मला सांगितलं होतं की आपण या लोकांना सांगूया का की सरप्राईज देणार आहोत ते. बरोबर की नाही? जीवा आणि काव्या या दोघांना या गोष्टी आवडत नाही, मला आधीपासूनच माहिती होतं. जर मी त्यांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं. खरं तर माझी चुकी आहे. तर इथे वसू आत्याच्या मनाप्रमाणे काहीच घडत नसतं. पार्थ म्हणत असतो माझी चुकी आहे, नंदिनी म्हणत असते माझी चुकी आहे. त्यामुळे इथे कुणीही कुणावरती काही ढकलायला तयारच नसतं. तेव्हा इथे आता वसू आत्या म्हणत असते, आता बघ, काव्या बाहेरच येणार नाही. काव्या बाहेर नाही आली की मग इथे आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट कशी काय होईल? होणारच नाही ती. आपल्याला तर तेच हवं होतं ना, या घरामध्ये फक्त तमाशा. तेव्हा इकडे आता मधू म्हणत असते की मला तर वाटतं ना आता इथे रम्या यायला हवी. तेव्हा वसू आत्या म्हणते, कशाला रम्या, कशाला हवी? मी काय म्हातारी झाली काय? बघ आता यांच्यामध्ये कसं भांडण लावते ते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता वसू आत्याला जे वाटत होतं तसं काही घडतच नाही. कारण का पार्थ काय म्हणतो, थांबी जातो, काव्याला समजावतो आणि घेऊन येतो. आणि खरं तर जीवालासुद्धा हे सगळं सांगायला हवं होतं. मला तर वाटलं होतं की सरप्राईजचं ऐकल्यानंतर इथे जीवा आपल्या पार्टीत येईल, पण तसं तर काही झालंच नाही. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुझी आणि नंदिनीची एक पार्टी आहे तर. तेव्हा मानिनी म्हणते, का त्या दोघांचीच ही पार्टी नाही आहे, त्याच्यामध्ये मी सुद्धा आहे, वसुताईसुद्धा आहेत. त्यांनी तर सगळी ही तयारी केली आहे ना, हे सगळं ऑर्गनाईज त्यांनी केले. त्याच्यानंतरला इथे आता मुकुंद काका आहेत, त्याबरोबर मंजूताई आहेत, इथे श्रेया आहे, छकुली आहे, आम्ही सगळेजण आहोत मग त्या टीममध्ये. तुझे बाबासुद्धा आहेत, कारण तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी
आम्ही सगळेजण इथे तयार होतो, आम्ही सगळेजण प्रयत्न करत होते, पण त्याचं तुम्हाला सगळ्यांना काहीच नाही ना. त्यानंतर इथे मंजूताईला वाटत असतं की कधी एकदा इथे तमाशा होतोय, पण तसं काही घडत नाही प्रेक्षकांनो. एवढी आता सगळीजणं आपापल्यावरतीच घेत असतात. नंदिनी म्हणत असते माझी चुकी आहे, पार्थ म्हणत असतो माझी चुकी आहे, घरातले लोक म्हणत असतात नाही नाही तुमची कुणाची चुकी नाही आहे, आमचीच चुकी आहे की आम्ही तुम्हाला सरप्राईज देण्याचा विचार केला. त्यानंतर इथे आता जीवाचे डोळे मानिनीने उघडलेले असतात की तुला इतका राग काय येतोय, कारण का त्यांनीच पुढाकार घेतला होता ना नंदिनी बरोबर लग्न करण्याचा, मग तुला आता एवढा राग काय येतोय असं विचारल्यानंतर तो मात्र आता गप्पच बसलेला असतो, तो काहीच बोलत नाही. तेव्हा इकडे वसुहत्या म्हणत असते मी काय म्हणते, मला असं वाटतंय विक्रांत समजवायला गेलाय काव्याला, पण त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, कारण ती काव्य काही कोणाचं ऐकते का. त्याला इथे आता निराशा पत्करूनच मागे यावं लागणार आहे. आणि तसंही चिडचिड करण्याचं डिपार्टमेंट काव्याचंच आहे ना, बाकी तर कुणाचंच नाही, बरोबर की नाही. पण आता जीवासुद्धा जरा चिडचिड करायला लागलाय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जेव्हा काव्या विचारते की तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना, तेव्हा इकडे विक्रांत काका म्हणतात अरे बापरे, लागलं ना मला, किती जोरात लागलं माहिती आहे, ही मऊ मऊ उशी माझ्या खांद्याला किती जोरात लागली, बघ बघ जरा बघ, किती खोक पडली आहे मला, रक्त जातंय त्याच्यातून, हो की नाही. तेव्हा इथे आता काव्या हसायला लागते, कारण का मऊ मऊ उशी लागली, खोक पडली, रक्त जात आहे, हे शब्द ऐकल्यानंतर तिला कळतं की इथे विक्रांत काका मस्करी करतायत, त्यांना काही लागलेलं वगैरे नाही आहे. त्यानंतर इथे विक्रांत काका म्हणत असतात काय झालं काव्या, तेव्हा इथे काव्याच्या चेहऱ्यावरती स्माईल असतं. ते म्हणतात हे असंच स्माईल चेहऱ्यावरती ठेवायचं, सतत काय आपला राग, सतत काय आपलं चिडचिड. तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते की तुमच्या घरामध्ये माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हसू कसं हिरावून घेतलं जातं ना तुम्हाला नाही माहिती. तेव्हा इथे काका म्हणतात नाही ठीक आहे ना, नसेल आता माहिती मला कसं हिरावून घेतात ते, पण मी काय म्हणतो काव्या, अगं प्रत्येक वेळेला राग, प्रत्येक वेळेला चिडचिड बरी नाही आहे बाळा, हे बघ मला माहिती आहे, पण प्रत्येक वेळेला दुःखी राहिलं ना तर मग बाकीची माणसंसुद्धा खिल्ली उडवतात ग, बरोबर ना. तेव्हा इथे कधी पण आहे ना, सुख आहे ना सुख, हे लोकांना भरभरून दाखवायचं, कारण का मग दुःखाची खिल्ली उडवली जात नाही. आणि दुःख कुठेतरी असं बंद पेटीमध्ये आहे ना तळघरामध्ये टाकून द्यायचं. दुःखाला असं सारखं सारखं बाहेर आणलं ना की लोकंसुद्धा त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे बघतात. त्याच्यामुळे इथे लोकांचा फायदा करू द्यायचा नाही. लोकांना इथे आपण चिडचिड करून दाखवायची नाही, उलट त्यांना असंच दाखवायचं की आपण किती सुखी आहोत, आपण किती सुखी आहोत, छान आहोत असं दाखवायचं. म्हणजे लोकंसुद्धा आहेत ना आपली खिल्ली उडवत नाही, आपली मस्करी करत नाही, कळतंय तुला. त्यानंतर इथे विक्रांत काकांनी तिला व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं. ते म्हणतात काव्या, अगं तू दर वेळेला चिडचिड करतेस ना, मग घरामध्ये तुझी इमेज काय झाली आहे, तू तमाशाच करणार, तू चिडचिडच करणार, अगं कशाला, कधीतरी लोकांना आनंदी राहून दाखव ना, आनंद चेहऱ्यावरचा लोकांना बघवत नाही, तू त्यांच्या नजरेत खुपतो, पण आपण आपला आनंदच दाखवायचा, दुःख नाही, कळते का तुला. हे बघ आता बाहेर चल, सगळेजण वाट बघतात की नाही. तेव्हा काव्या म्हणते नाही बाबा मी नाही येत. तेव्हा विक्रांत म्हणतो नाही अजिबात नाही, तू एकदा आनंदी राहून तर बघ, जेव्हा तू खुश राहशील ना तेव्हा तू मला सांग, मग बघ माझं नाव विक्रांत आहे की नाही, चक्रम करून टाकतो, चक्रम बदलतो माझं नाव. आणि तो तुझा मित्र आहे ना, तो तुझा मित्र जो मैत्रिणीचा नवरा आहे, त्याला पण जरा थँक्यू म्हण, तो बिचारा तुझ्यासाठी किती आणि काय काय करत असतो, आणि तू काय करतेस, तेव्हा त्यालासुद्धा कधीतरी थँक्यू म्हण, असं आता काका काव्याला सांगत असतात. तेव्हा काव्याला अगदी व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर ती आता बाहेर यायला तयारसुद्धा होते. काव्या इथे आता बाहेर येणार असते. तेव्हा विक्रम काका म्हणत असतात की काव्या, इथे मला थँक्यू म्हणून काही उपयोग नाही आहे, तुला आता बाहेर यायचं आहे, बाहेर येऊन सगळ्यांबरोबर इथे तुझा वाढदिवससुद्धा सेलिब्रेट करायचा आहे, लग्नाचा वाढदिवस. आता 1 मंथ ॲनिव्हर्सरी इथे साजरी होणार असते. घरातले सगळेजण एवढे एक्सायटेड असतात, पण त्याच्यामध्ये फक्त एकटी आता काव्या येत नसते. तेव्हा इथे पार्थ आणि नंदिनी या दोघांचे डोळे तिच्या रस्त्याकडेच लागलेले असतात.
तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते की काव्याचा स्वभाव मला चांगलाच माहिती आहे. मी तिला न विचारता हा घाट घालायलाच नको होता. तेव्हा पार्थ म्हणतो, मी काय म्हणतो आई, मी जाऊन जरा काव्याला बोलून आणू का? तेव्हा नंदिनी म्हणत असते की पार्थ, मी सुद्धा तुमच्याबरोबर येते, चला तिला समजावून आता आणायला हवं. तेव्हा वसुआत्या म्हणते, नाही त्याची गरज लागणार नाही, ते काय तिकडे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता नंदिनी काव्याला समजवायला जात असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो की मी जातोय. तेव्हा ते दोघेजण आता काव्याला समजवायला जात असतात. पण त्याच्या आधीच इथे विक्रांत काका काव्याला अगदी समजावून घेऊन आलेले असतात. त्यामुळे इथे आता सगळी काळजीच मिटलेली असते. इथे खूपच जास्त राग आलेला असतो, तो म्हणजे जीवाला. जेव्हा इथे मानिनी विचारते, काय हो तुम्ही हे सगळं कसं करून दाखवलं? तेव्हा इथे आता विक्रांत काका म्हणतात की आमच्या दोघांचं ते सिक्रेट आहे. पण प्रेक्षकांनो इथे आता जीवाला ते ऐकून फारच राग येत असतो. कारण का काव्य त्याला बाहेर यायलाच नको असते. कारण इथे पार्थबरोबर केक कापायला त्याला त्याच्याबरोबर कुणीही नको असतं. त्यामुळे इथे आता विक्रांत नक्की काय बोलला असेल आणि काव्याला कसं समजावलं असेल याचा विचारच इथे पार्थ करत असतो. पार्थ म्हणतो, खरंच थँक्यू, तुम्ही इथे बरं झालं आलात. तेव्हा इथे आता तुम्हाला इथे बघून मला सगळ्यात जास्त आनंद होतो आहे. कारण मला तर वाटलं होतं की आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेटच होणार नाही, पण ती झाली. तेव्हा विक्रांत काका म्हणतात की चला निदान इथे काहीतरी मनासारखं घडलं, आता इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट होणार. नाहीतर मला तर वाटलं होतं की असं काहीही होणार नाही. तेव्हा इथे नंदिनी खूपच जास्त खुश होते. कारण का पार्थ म्हणत असतो की काव्या, आज आपली 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे की नाही, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तेव्हा काव्या म्हणते, कशाला, तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट कशाला आणलं? तेव्हा पार्थ म्हणतो, असं कसं, गिफ्ट तर तुम्हाला द्यायलाच हवं ना, 1 मंथ आपली इथे आता ॲनिव्हर्सरी आहे. तेव्हा इकडे आता काव्या म्हणत असते की हा परफ्यूम माझा खूपच जास्त फेवरेट आहे, तुम्हाला कसं काय कळलं? तेव्हा इथे पार्थ म्हणतो की थोडा रिसर्च केला, त्यानंतर नंदिनीला विचारलं, त्याच्यातून मला कळलं की तुम्हाला हा परफ्यूम खूपच जास्त आवडतो. तेव्हा इथे आता नंदिनी म्हणत असते, जीवा खरंच सांगू का, मी सुद्धा तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तेव्हा इथे आता नंदिनीने जे आणलेलं गिफ्ट आहे ते बघण्यासाठी खूपच जास्त सगळेजण उत्सुक असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्य म्हणत असते की आपल्या मनातल्या मनात आता ताईने काय गिफ्ट आणलं असेल. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नंदिनी जा मग लवकर घेऊन या जे काही तुम्ही गिफ्ट आणलं ते. तेव्हा इथे काव्याचे डोळे आता मोठेच होतात, कारण तिला खूप मोठा धक्का हा बसणार असतो. तेव्हा इथे नंदिनी जाते आणि आता काय घेऊन येते, तर तिने जे गिफ्ट आणलेलं असतं ती पार्थसाठी नाही तर जीवासाठी घेऊन आलेली असते. पण ती म्हणते काय की जीवा, तुम्हाला माहिती आहे का, मी जे गिफ्ट आणलं आहे ना ते फक्त तुमच्यासाठी आणलेलं नाही आहे, तर ते मी माझ्यासाठी सुद्धा आणले. तेव्हा इथे विक्रांत काका म्हणतात, जा जा नंदिनी जा, लवकरात लवकर आता घेऊन ये बरं, तू काय गिफ्ट आणलेस ना ते आम्हाला सगळ्यांना बघायचंच आहे. तेव्हा इथे नंदिनी आता इथे कपल्स वॉच घेऊन येते. एक वॉच थोडी मोठी असते, एक वॉच थोडीशी छोटी असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवा, ही कपल वॉच आहे, ही मोठी वॉच तुम्ही घालायची आणि ही छोटी वॉच आहे ना मी घालायची आहे. तेव्हा इथे सगळेजण खूपच जास्त इम्प्रेस होतात, खूपच जास्त हसायला लागतात की इथे कपल वॉच आता आणलेली असते. म्हणजे इथे जीवा आणि नंदिनी हे कपल वॉच घालणार आहेत ही गोष्ट आता सगळ्यांना समजलेली असते. तेव्हा इथे मुकुंद काका म्हणतात की नंदिनी, तुझी ही आयडिया मला खूपच जास्त आवडली आहे, मी खरंच सांगतोय, मला फार आवडली. ह्या वॉचमध्ये असा मेसेजसुद्धा आहे ना, आय लव्ह यू, मिस यू डार्लिंग, बरोबर की नाही, असासुद्धा इथे आता मेसेज करण्यात येतो. तेव्हा इथे जीवा नंदिनीकडे बघतच राहतो. त्यानंतर विक्रांत काका म्हणतात की अरे वा, असं बोललं जातं का या वॉचमध्ये, मग ही वॉच खरंच खूप छान आहे, घ्यायला पाहिजे आपल्याला सुद्धा 3-4, हो की नाही गं मानिनी? तेव्हा इथे मानिनी म्हणते, अहो हे काय झालं आहे तुमचं, आता तुमच्या मुलांची वेळ आहे रोमॅन्स करायची, तर तुम्ही इथे आता आमच्याबरोबर गप्पा काय मारताय, चला चला आवरा लवकर, आता पटापट इथे केक कट करा आणि मग सगळेजण जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आता रूममध्ये जा, आराम करा. त्यानंतर इथे आता नंदिनी म्हणत असते की या वॉचमध्ये ना आवाज येतात,
पण सिग्नलसुद्धा मिळतो. जर मला इथे जीवाला काही मेसेज द्यायचा आहे किंवा मला आठवण येत असेल, मी अडचणीत असेल, तर हा फक्त इथे बटन दाबायचा, त्यांना तिथे सिग्नल पोहोचेल. त्यांना सिग्नल पोहोचला की त्यांना कळेल की मला त्यांची गरज आहे म्हणून. हो की नाही जीवा? खरं सांगा, तुम्हाला आवडलं का हे गिफ्ट? तेव्हा इथे नंदिनीने खूपच जास्त मनापासून ते गिफ्ट सिलेक्ट करून त्याच्यासाठी आणलेलं असतं. तेव्हा इथे नंदिनी जीवाकडे बघते. तेव्हा जीवा आता खूपच जास्त इथे रागात असतो, पण तो निदान नंदिनीला काही बोलत तरी नसतो. त्यानंतर इथे आता मुकुंद काका म्हणत असतात, बरं ठीक आहे, चला आता तो केक तर ओपन करा ना. अजून केकसुद्धा ओपन केलेला नाही आहे, तसंच तो झाकून ठेवला आहे. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, अच्छा म्हणजे आता हा केक आहे ना फक्त आणून ठेवला आहे, तो खोलायचा सुद्धा मीच आहे का? तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, हो तूच. चल बरं आता केक खोल. तू अचानक बाहेर निघून गेलीस ना, त्याची आता शिक्षा समज. चल आता केक उघड दोन्ही पण. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता केकवरती जी जी काही सजावट केलेली असते ती आता बघण्यासारखी राहिली की नाही असा प्रश्नसुद्धा आता मानिनीला पडलेला असतो. त्यामुळे इथे आता केक उघडण्यासाठी तिथे विक्रांत काका आलेले असतात, मुकुंद काका आलेले असतात. दोघेही जण केक उघडण्यासाठी आता मदत करत असतात. तेव्हा केक उघडल्यानंतर सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात, कारण केक खूपच जास्त सुंदर तयार केलेले असतात. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की चला आता आपण केक कट करूया. तेव्हा इथे आता नंदिनी हातामध्ये चाकू घेते. त्यानंतर जीवा लगेचच नंदिनीच्या हाताला आपला हात लावतो आणि तिला केक कट करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर इथे काव्यसुद्धा आता आलेली असते. काव्याला इथे आता केक कट करायला सांगितला जातो, पण काव्या एकटी करायला जात असते. त्यानंतरला इथे जीवा आपला हात पुढे करायला येणार नसतो, कारण तो नंदिनीचा नवरा आहे. तो मागून बघतोय सगळं की काव्या काय करते, रडते की नाही रडते. पण इथे आता पार्थ खूप जास्त खुश असतो. पार्थ इथे म्हणत असतो की बाबा, अहो तुम्ही असं काय केलं, काय बोललात? तेव्हा काव्याने तुम्हाला समजून घेतलं आणि तुम्ही लगेच बाहेर आलात. तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते, अच्छा म्हणजे हा जो वाढदिवस आहे ना, जो 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली गेली यासाठी जो केक आणला होता त्यातला एक केक आहे ना तो खाली पडला. तेव्हा इथे आता श्रेया म्हणते, मग मी काय करायचं आता? तुम्ही एक काम करा, जो उरलेला केक आहे ना तो घेऊन या. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की पार्थ बघा ना, या लोकांच्या भल्याचा विचार केला, यांना सरप्राईज देण्याचा विचार केला, पण सगळं प्रकरण आपल्याच अंगाशी आलं. तेव्हा इथे आता पार्थ आणि जीवाने इथे एकमेकांसाठी नाही, तर इथे पार्थने काव्यासाठी तर नंदिनीने जीवासाठी गिफ्ट आणलेलं असतं. पण जीवा आणि काव्या दोघेजण कुणालाही गिफ्ट देत नाही, कारण ते दोघेजण अजून मनातून खूपच जास्त दुःखी आहेत. त्या दोघांनी आपलं मनातलं प्रेम अजून विसरलेले नाही आहेत. तेव्हा मुकुंद काका म्हणतात, काही हरकत नाही, तुम्हाला दोघांना जितका वेळ घ्यायचा आहे ना तितका तुम्ही वेळ घ्या, पण लवकरात लवकर आता इथे नंदिनीने कसं आपलं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे आणि त्याचबरोबर पार्थनेसुद्धा काव्याला आपलं मानायला सुरुवात केलेली आहे. पण काव्य आणि जीवा हे दोघेजण आता काही मागे हटायला तयार नाही, कारण दोघांचं एकमेकांवरती किती प्रेम होतं कॉलेजमध्ये असताना हे आपण प्रेक्षकांना डोळ्यामध्ये बघितले. आणि एकाएकी इथे आता दुसऱ्याच मुलाबरोबर लग्न लावून दिल्यानंतर ती मुलगी वेड्यासारखी वागेल की नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता नंदिनी आणि जीवा त्याचबरोबर इथे काव्या आणि पार्थ यांचे लग्नाचे फोटोज आता अल्बमचे होते त्याच्यावरती जे फोटोज होते ते केकवरती मी लावलेत. फक्त याच्यामध्ये काहीतरी चेंज दिसतोय. तेव्हा इथे आता मुकुंद काका म्हणत असतात, मागच्या वेळेला मी तुमच्या लग्नाच्या फोटो ज्या काही फ्रेम तयार करून आणल्या होत्या त्याच्यावरती ना काहीतरी मिसिंग होतं. तुमच्या चौघांच्या चेहऱ्यावरती स्माईल नव्हतं, बरोबर ना? मग चेहऱ्यावरती स्माईल तर हवं आहे. मुकुंद काका म्हणतात की रम्यताईच्या मदतीने मी तुमच्या चेहऱ्यावरती इथे आता कम्प्युटरमुळे स्माईलसुद्धा आणलेली आहे. तेव्हा मानिनी म्हणते, नाही ठीक आहे, आता तुम्ही दोघेजण मिळून इथे आम्हाला उल्लू बनवताय, बरोबर की नाही? तर तुम्ही सगळेजण आता केक कट करा आणि त्यानंतर एकमेकांना केक भरवा आणि इथे आता ॲनिव्हर्सरी तुमची सेलिब्रेट करा, चला बरं. तेव्हा इथे आता नंदिनी ही केक कट करायला घेते, ती सुरी उचलते. तेव्हा जीवा काहीच बोलत नाही, सरळ नंदिनीच्या हाताला आपला हात लावतो. तेव्हा इथे आता जीवाला सुद्धा कळलेलं असतं. त्यानंतर
जेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, बाबा तुम्ही नंदिनीला कसं समजावलं, तेव्हा विक्रांत काका म्हणतात की काव्याला म्हणालो, अगं पार्थसारखा नवरा मिळालाय तुला, त्याच्याकडे बघ, आनंदी राहा, नेहमी काय अशी दुःखी कष्टी राहतेस. त्यानंतर इथे आता नंदिनी केक कट करायला जाणार, तेव्हा लगेचच इथे जीवा तिचा हात पकडतो आणि दोघेजण मिळून आता केक कट करणार असतात. तर पुढील भागामध्ये इथे आता काव्य आणि पार्थसुद्धा केक कट करतात. तेव्हा काव्या पार्थला केक भरवायला जाते, पण तिचा धीर काही होत नसतो. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, अगं काव्य असं काय करतेस, त्या केककडे बघत काय उभी आहेस, आम्ही सुद्धा आहोत ना लाईनमध्ये, अगं आम्हाला पण केक खायचा आहे. तेव्हा इथे काव्याला राग येतो. ती इथे लगेचच काव्या केक घेते आणि वसू आत्याच्या तोंडामध्ये कोंबते. तेव्हा इथे वसू आत्याच्या तोंडात कोंबल्यानंतर नंदिनी म्हणत असते, काव्या, पार्थ आणि वसू आत्यांची आताच्या आता माफी माग. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की पार्थची माफी मागायची की नाही हे आमचं आम्ही बघून घेऊ. आमच्या नवरा बायकोंमध्ये कोणीही काही बोलायचं नाही. आम्ही दोघेजणं सगळं काही बघून घेऊ. तेव्हा इथे वसू आत्याच्या तोंडामध्ये केक कोंबल्यानंतर वसू आत्या तिथून निघून जाते आणि पुन्हा काव्याला काहीच बोलत नाही. पण इथे रागाच्या भरात का होईना, पण काव्य बोलून गेलेली असते की पार्थ माझा नवरा आहे, सॉरी बोलायचं की नाही बोलायचं हा नंतरचा प्रश्न आहे, आम्ही आमचं बघून घेऊ, असं आता इथे काव्य सगळ्यांसमोर बोलत असते.